आज वारकरी संप्रदायाला धर्मांध ठरवतायत. 60% लोक वारकरी संप्रदायातले धर्मांध आहेत म्हणून सांगतायत. शरद पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? मध्यंतरी हॉस्पिटलमध्ये घेण्यावर परिणाम झाला का शरद पवारांच्या? हिंदू धर्मापासून वारकरी संप्रदाय वेगळा करायचा, सेक्युलरतेच्या हे शरद पवारांचं जुनं षडयंत्र आहे. त्यांनी जी यादी करायला घेतली आहे ना, 35-40 लोक शरद पवारांनी आधीपासून घुसवून ठेवली आहेत. पण वारकरी संप्रदायात त्यांना कुठेही स्थानमान मिळत नाही आणि आम्ही मिळू सुद्धा देणार नाही. असली अर्बन नक्षलिट लोकांची घुसखोरी वारकरी संप्रदाय मान्य करणार नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत कधीही वारकरी आली नव्हती. भारतीय जनता पार्टीने RSSने तुषार भोसलेला दुकान टाकून दिलं आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी काढली. तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कधीही राजकीय आघाडी कोणाचीच नव्हती. बाळासाहेब भारदे काँग्रेसचे इतके मोठे नेते होते, पंढरपूर देवस्थानचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसची आघाडी काढली नाही. पण भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा राजकारणामध्ये वारकरी आघाडी काढून तुषार भोसलेला दुकान टाकून दिलं. बाकी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत 800 वर्षात कधी राजकीय आघाडी काढली नाही. आणि हा तुषार भोसले स्वतःला आचार्य म्हणवतो. कुठलाही आचार्य नाही, हा ढोंगी गोंधू वारकरी आहे. वारकरी संप्रदायामध्ये 25 ते 30 मुस्लिम कीर्तनकार आहेत. शेकडोच्या संख्येने वादक, गायक, संगीतकार आहेत. त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात, त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये तुम्ही भगव्या टोप्या घालून आता जय श्रीराम म्हणायला लागला आणि रामकृष्ण हरी विसरायला लागला. मग तुषारजी, तुम्ही हे तर मान्य करता वारकरी संप्रदाय हा निधर्मी संप्रदाय, सगळ्या पंथांना, सगळ्या धर्मांना यामध्ये स्थान आहे? अजिबात नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचाच आहे, निधर्मी नाही. सर्व धर्मांचा तुषारजी, तुम्ही काय म्हणताय? सन्मान राखून मुस्लिम संत पण आहेत वारकरी संप्रदायात. वारकरी संप्रदाय हा शुद्ध हिंदू धर्माचा भाग आहे. असं कसं काय निधर्मी म्हणू शकता तुम्ही? देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात माळ आहे का? देवेंद्र फडणवीसांना वारकऱ्यावर बोलायचा अधिकार आहे का? ते कशाच्या आधारावर बोलतात? देवेंद्र फडणवीसांना कोणी अधिकार दिले? फडणवीसांना कोणी अधिकार दिले हे म्हणणारा विकास लवांडे कोण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधू संतांच्या विचारांचे पाईक आहेत. साधू संतांच्या विचारांची सेवा करणार आहेत, देव धर्माची सेवा करणार आहेत, प्रचंड आस्था असणार आहेत आणि रात्रंदिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी रत आहे. हा विकास लवांडे कोणाला सांगणार आहे की देवेंद्र फडणवीसांना अधिकार आहे का म्हणून? विकास लवांडेने गळ्यातली माळ दाखवली म्हणून देवेंद्र फडणवीसांना काही बोलेल? वैचारिक लोचा विकास लवांडेचा आहे. त्यांनी आणि शरद पवारांनी 4 भिंतीच्या आत एकमेकांना ज्ञान पाजळावं. त्यांचं फालतू ज्ञान ऐकायला महाराष्ट्र रिकामा नाही. सर्वप्रथम मी माननीय पवार साहेबांच्या या वक्तव्याविषयी असहमती व्यक्त करतो. माननीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासाच्या अनुषंगानं असेल, त्याच पद्धतीनं कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणा असतील, देशाच्या या अनुषंगानं ज्या सुधारणा करण्यासाठी गोष्टी सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे. मात्र स्वतः ते अनेक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की मी नास्तिक आहे, मला देव देश धर्म मान्य नाही. आणि त्याच पद्धतीने माननीय सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेमध्ये माय फादर इज अन एथिस्ट, माझे वडील नास्तिक आहेत असं स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा वारकरी संप्रदाय हा ईश्वरनिष्ठांची मंडळी आहे. ज्ञानोबा तुकोबारायापासून त्यानंतर तुकोबाराय असतील, चोखोबाराय असतील, या सर्वांनी ईश्वरनिष्ठेची कुठल्याही पद्धतीची शंका व्यक्त केलेली नाही. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत बोलायचं जर असेल कुणाला, तर तो पहिल्यांदा ईश्वरनिष्ठ असला पाहिजे. त्यांनी वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवलं पाहिजे. नास्तिक विचाराच्या लोकांनी वारकरी संप्रदायाला कोणत्याही पद्धतीची सूचना देण्याचा अधिकार नाही. ही प्राथमिक माझी भूमिका या ठिकाणची आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जर घुसखोरी यांचं असं वक्तव्य असेल, तर वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी पुरोगाम्यांची झालेली आहे, प्रतिगाम्यांची नाही. ते मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो हा सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. ओम नमोजी हा वेद प्रतिपाद्य असं सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. त्याच्यामुळं जर वारकरी संप्रदायामधल्या काही चुका असतील, तर त्या चुका सुधारण्यासाठी वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी ही समर्थ आहेत. आम्हाला माननीय पवार साहेबांनी, मला सांगा ना, संतांनी असं कुठं म्हटलं की पुरोगामी विचार मांडू नयेत? मुळामध्ये असं आहे की साहेब, मी पुरोगामित्वाची व्याख्या सांगतो. पुरोगामित्व म्हणजे पुढारलेल्या विचारांचा. मात्र गेल्या काही काळामध्ये पुरोगामित्व हा शब्द नास्तिक लोकांनी बदनाम केलेला आहे की पुरोगामित्व म्हणजे देव देश धर्म न मानणे, त्याच्या विरोधात वारीच्या विरोधात वक्तव्य करणे, देवाला रिटायर परवा नास्तिक जे आपल्या मुद्दा म्हणायला की देव. ठीक आहे, मला असं वाटतं वीर महाराज याबद्दल विकास लवांडे यांना आपलं मत मांडायचं. हा विकास लवांडे, मला जरा वेळ द्या, कारण हे फार मोठा विषय आहे. खरं तर मला पहिल्यांदा शरद पवार साहेबांचं वारकरी संप्रदायासाठीचं योगदान सांगायचं आणि मग तुमच्या विषयाकडे मी येतो. आदरणीय शरद पवार साहेबांनी या वारकरी संप्रदायाची जी मूळ शिक्षण संस्था आहे, जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदी, या संस्थेला 40 वर्षापूर्वी इमारत बांधकामासाठी 10 लाख रुपयाचे त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि ती वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी
उमेदवारी उभी राहण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. बरं. दुसरं असं की काय देहू आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पालखी मार्ग आहे. ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेस पहिला पालखी मार्गाचा विकास हा शरद पवारांनी केलेला आहे. त्याचबरोबर शासनामध्ये डीपीटीसी मध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आला राज्यभर, तो शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा त्याची सुरुवात केलेली आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु शरद पवार त्याचं कधी मार्केटिंग करत नाही, ते कधी त्याचं अवलंबर माजवत नाहीत. आता राहिला प्रश्न हे जे महाराज बोलले की शरद पवार नास्तिक आहेत, मला हसू आलं त्यांचं की नास्तिक म्हणजे काय अजून जगात व्याख्या पक्की झालेली नाही. जर नास्तिकच तुम्ही म्हणणार असाल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुम्हाला नास्तिक म्हणावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणाले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाला फक्त धोंडा आणि पाणी असतो. आणि दुसरं तुकाराम महाराज म्हणले, माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. तुकाराम महाराज नास्तिक होते का? कुठलाही जर का वारकरी संप्रदायातला कार्यक्रम सुरू होत असेल तर पुंडलिकावर हरिविठ्ठल पुंडलिकावर विठ्ठलाचं नाव नंतर घेतलं जातं, पुंडलिकाचं आधी घेतलं जातं. कारण पुंडलिकाने काय केलं होतं? आई वडिलांची सेवा केली होती. आई वडील हेच आपलं काशी मानलं होतं. आणि वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध येत नाही. याचं कारण असं, जर संबंध येत असता तर जो आता कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये शासनाने टाकलेले आहेत, त्या 35,000 कोटी रुपये खर्च करून तिथे हजारो वृक्षतोड केली. त्या कुंभमेळ्याला वारकरी संप्रदायातले कोणत्याही फडकरी, कोणत्याही वारकरी दिंड्या जाणार नाहीत, जात नाहीत कधी हजारो वर्षात. नाही असं कसं? वैष्णवांमध्ये एक शाखा असते वारकऱ्यांची. मी स्वतः कुंभ कव्हर केलेला आहे विकासजी. ऐका ना नाही, मला सलग बोलू द्या. डिस्टर्ब केलं तर माझं लिंक तुटते. मला सांगा, वारकरी संप्रदायाची जेव्हा दिंडी जाते पंढरपूरला वारीला, तेव्हा कुंभमेळ्यातले कुठलेही आखाडे इकडे येत नाहीत. कुंभमेळ्यातला ड्रेस कोड भगवा आहे, वारकऱ्यांचा ड्रेस कोड पांढरा शुभ्र आहे, पांढरी टोपी आहे, भगवी टोपी नाही. हे सगळं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे, जो श्रीकृष्ण स्वरूप आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग आणि आराध्य ग्रंथ सुद्धा त्यांचे ठरलेले, अधिष्ठान ग्रंथ ते सुद्धा ठरलेले. फक्त संत साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत. याचं प्रमाण म्हणजे बघा, संतांनी त्याची खूप प्रमाण दिलेली आहे. बरोबर. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आराध्य दैवत वेगळं, अधिष्ठान ग्रंथ वेगळे आणि आराधना पद्धती वेगळी. संतांची आराधना पद्धती म्हणजे पंढरपूरची वारी करणे, एकादशी व्रत करणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे, भजन करणे, कीर्तन करणे, ही जी काय आराधना पद्धती सांगितली, याच्या कुठेही कर्मकांड नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्यामुळे योग याग विधी हे कुणाचं व्रत वैकल्य आहे? तिकडे सनातन्यांचं आहे, सनातन धर्माचं आहे. ऐका ना विकासजी, आपला मुद्दा लक्षात आला. मला तुषार भोसलेंना पण वेळ द्यायचा. मला हे सांगायचंय, ऐका ना, धर्मामध्ये जे काय आहे घुसखोरी आम्ही जे म्हणतोय ना, वारकरी संप्रदाय हा धर्मात बाजूला आला. या सनातनी लोकांना केवळ वारकरी संप्रदायाची अडचण नाहीये, तर चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाची सुद्धा त्यांना अडचण आहे. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माची सुद्धा त्यांना अडचण आहे. त्याचबरोबर गुरुदेव सेवा मंडळ असं म्हणणं आहे की वारकऱ्यांचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाही. तुषार भोसले. विशालजी, खरं तर मला हसायला येत आहे. कुठे कुंभात वारकरी नसतात, वारकऱ्यांमध्ये संन्याशी नसतात, ही चर्चा कुठे चालली आहे? म्हणजे शरद पवार जितके अज्ञानी आहेत तितकेच त्यांचे चेले चपाटे सुद्धा अज्ञानी आहेत आणि ते महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन घडवत आहेत. वारकरी संप्रदायात आचार्य नसतात, वारकरी तोंडपाठ करून आलेत ना, लवांडे जितके प्रमाण तोंडपाठ करून आले त्यातले 2 प्रमाण त्यांनी शरद पवारांना शिकवून महाराष्ट्राला शिकवू नये. महाराष्ट्र संतांच्या विचारांनी पक्का आहे. तुमचं ज्ञान शरद पवारांना महाराष्ट्र ज्ञानवादी पक्का आहे. तुमचं ज्ञान शरद पवारांना शरद पवार वारकरी संप्रदायाच्या तुमचं ज्ञान शरद पवारांना शिकवा, महाराष्ट्राला हे ज्ञान शिकवू नका. तुम्ही जितके प्रमाण सांगतायत ना, त्यातले 2 प्रमाण तरी शरद पवारांना कळाले तरी भरपूर होईल. आज वारकरी संप्रदायाला धर्मांध ठरवतायत. 60% लोक वारकरी संप्रदायातले धर्मांध आहेत म्हणून सांगतायत. शरद पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का? मध्यंतरी हॉस्पिटलमध्ये गेलं, डोक्यावर परिणाम झाला का शरद पवारांच्या? वारकरी संप्रदाय हा शुद्ध परमार्थाचा संप्रदाय आहे, शुद्ध अध्यात्माचा संप्रदाय आहे. आणि आमच्या कीर्तनकारांना तुम्ही धर्मांध म्हणतात. तुमचेच चेले असलेले चाकणकर, तटकरे, जयंत पाटील त्या भोंदू खरातच्या नादी लागतात. आमचा वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतो. शरद पवार भोंदू खरात विषयी बोलले असते तर आम्हाला योग्य वाटलं असतं. पण आज जो वारकरी तुम्ही जी नावं घेतायत तिथं सरकारमध्ये आहेत ना तुमच्या बरोबर. आज महाराष्ट्राने हे पाहिलंय की चाकणकर कोणाची शिष्य आहे, तटकरे कोणाचे शिष्य
पक्ष आहे. पण हे तुमच्या बरोबर आहेत सरकारमध्ये, असं काय करता तुम्ही तुषारजी? भोंदू खरात बद्दल शरद पवार बोलत नाहीत आणि शुद्ध परमार्थ करणाऱ्या वारकऱ्यांना धर्मांध शरद पवार ठरवतायत. हे साफपणे चुकीचं आहे आणि म्हणून हिंदू धर्मापासून वारकरी संप्रदाय वेगळा करायचा, येतो. सेक्युलरतेच्या विकासजी येतोय. हे शरद पवारांचं जुनं षडयंत्र आहे. त्यांनी जी यादी करायला घेतली आहे ना, 35-40 लोक शरद पवारांनी आधीपासून घुसवून ठेवली आहेत. बरं. पण वारकरी संप्रदायात त्यांना कुठेही स्थानमान मिळत नाही बरं. आणि आम्ही मिळू सुद्धा देणार नाही. बरं. असली अर्बन नक्षलीट लोकांची घुसखोरी वारकरी संप्रदाय मान्य करणार नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा अविभाज्य ठीक, घटक आहे. ठीक. तुषारजी. शरद पवारांनी कितीही कटकारस्थान लक्षात. असले तरी आम्ही मुद्दा लक्षात आला. अजेंडा सक्सेस होऊ देणार नाही. म्हणजे अजेंडा कोण सेट करते तुमचं म्हणणं, की शरद पवारांकडनं या पाठीमागे अजेंडा सेट केला जातोय असा तुमचा आरोप आहे. वीर महाराजांना वेळ देतो विकासजी, येतो वीर महाराजांना वेळ देतो. हा अजेंडा. हा वीर महाराज मला पुरेसा वेळ द्या. हो. रामकृष्ण हरी बघा, योगायोग असा आहे की आता यांनी कुंभाचा उल्लेख केला, तीर्थाचा उल्लेख केला. भगवंताच्या कृपेनं माझ्या आईसाहेबांना घेऊन मी आता प्रयागराज तीर्थाच्या या त्रिवेणी संगमावरती आहे आणि येथूनच आपल्याशी लाईव्ह मध्ये सहभागी झालेलो आहे. जरी आपल्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थ तरी नाही नामी तीर्थवरचं बर, म्हणजे आपल्याला कोण करत नसाल तर तुम्ही त्रिवेणी संगमाला जाऊन उपयोग नाही असं संतांनी सांगितलंय. मगाशी विकासजींनी सांगितलं की तीर्थी दोडण्या पाणी देवर उकडाचं जे हे सांगताना तुझ्यापर्यंत काय म्हणायचंय की तुम्ही फक्त तीर्थाला गेला म्हणजे तुम्हाला देव मिळाला असं नाही. त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन आला म्हणजे देव मिळाला असं नाही. देव रोकडा असं त्यांनी प्रत्येक माणसामध्ये तुम्ही देव पाहिला पाहिजे. चराचरामध्ये विठ्ठल जळीस्थळी भरला अशा पद्धतीची अद्वैत वेदांत तत्वज्ञानाची ती मांडणी आहे. मात्र फक्त केवळ गाथा आपल्या स्त्रीपुरता वाचायचा अशा पद्धतीची या लोकांची भूमिका आहे आणि माझं स्पष्ट असं मत आहे बर, या लोकांना काही पद्धतीचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास नाही. फक्त केवळ आणि मगाची जी त्यांनी उदाहरणं दिली की पवार साहेबांनी वारकरी संप्रदायासाठी अमुक रस्ता दिला, अमुक हे बघा राज्यकर्त्यांनी त्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय द्यायचा असतो. त्या सुखता निर्माण करायचं असते. वारकरी संप्रदायासाठी त्यांचं वेगळं केलेलं नाही. राज्यकर्ते म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. मात्र ज्या वेळेला तुम्ही तत्वज्ञानाची मांडणी करत असता त्यावेळेला तुम्ही तत्वज्ञानी म्हणून नास्तिक विचारांचे आहात आणि आमचं स्पष्ट मत आहे नाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं काय लपून सका पद्मिनीचे जवळे वीर महाराज थोडक्यात हे बटाणे महाराज आहेत. हे महाराज बटाणे आहेत. यांचा वैचारिक गोंधळ झालेले हे महाराज आहेत. तुम्हाला वाटेल दिसणार आणि आम्ही कोण आहेत की आम्ही वारकरी संप्रदाय संतांचे पाईक आहोत. आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. वैचारिक गोंधळ झाला. तुमचा वैचारिक लोचन आलाय. तुमचा वैचारिक लोचन आलाय. बरं ठीक आहे, तुम्ही स्पष्ट करा, विकासजी स्पष्ट करा, काय नेमकं काय गोंधळ झालाय त्यांचा. बघा मला नीट सांगायचं, ऐका, मला मध्ये कट करू नका. भूमिका नास्तिकवादाकडे आहे. वारकरी संप्रदाय जो 800 वर्ष चाललाय ना तो फडकऱ्यांच्या जीवन चालला. फडकऱ्यांच्या जीवन आणि जे फडकरी आहेत, जे सातारकरांचा फड असेल, देहूकरांचा फड असेल, जळगावकरांचा फड असेल, बोधले महाराजांचा फड असेल, हे जे काही फडकरी आहेत यातले बहुतांश फडकरी हे खराखुरा वारकरी संप्रदाय सांगतात आणि कुठलेही फडकरी हे वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववाद सांगत नाहीत. संत साहित्यामध्ये या फडकऱ्यांचं जे योगदान आहे, संत वारकरी संप्रदाय टिकवण्यामध्ये फडकऱ्यांनी जे योगदान केले. अहो बाबा महाराज सातारकर इतके मोठे कीर्तन प्रवचनकार होते. बाबा महाराज सातारकरांनी कधी हिंदुत्ववाद सांगितलं नाही, देहूकरांनी कधी सांगितलं नाही, जळगावकरांनी कधी सांगितलं नाही, विकास लोटे की सांगतात कधी सांगितलं नाही. हिंदुत्ववादाच्या विचारांना कोण बळकटी देत आहे, कोण राजकीय अजेंडा सेट करते, नेमकं कोण नाव घ्या. सांगायचे वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत कधीही वारकरी आघाडी नव्हती. भारतीय जनता पार्टीने RSSने तुषार भोसले दुकान टाकून दिलं आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी काढली. तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कधीही राजकीय आघाडी कोणाचीच नव्हती. बाळासाहेब भारदे काँग्रेसचे इतके मोठे नेते होते, पंढरपूर देवस्थानचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसची आघाडी काढली नाही. पण भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा राजकारणामध्ये वारकरी आघाडी काढून तुषार भोसलेला दुकान टाकून दिलं. बाकी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत 800 वर्षात कधी राजकीय आघाडी काढली नाही. आणि हा तुषार भोसले स्वतःला आचार्य म्हणवतो. कुठलाही आचार्य नाही, हा ढोंगी बोंधू वारकरी आहे. त्यामुळे फडकऱ्यांचं योगदान विसरू नका. अहो तुकाराम महाराज म्हणाले विष्णुवय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगल. आणि हे मुस्लिमांच्या विरोधात बोलतात, मौलवींच्या विरोधात बोलतात. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्याचे त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारकरी संप्रदायामध्ये 25 ते 30 मुस्लिम कीर्तनकार आहेत. शेकडोच्या संख्येने वादक गायक संगीतकार आहेत. त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येतात, त्यांना तुम्ही नाकारणार आहात का? वारीमध्ये तुम्ही भगव्या टोप्या घालून आता जय श्रीराम म्हणायला लागला आणि रामकृष्ण
कार्य विसरायला लागला. अहो संभाजी भिडेच्या माध्यमातून धारकरी वीर महाराज घुसवले. थांबा. हे मी तुमच्याकडे येतो. आणि गोविंद माफी का मागायला लागली 15 दिवसापूर्वी? गोविंद देवगिरीने 15 दिवसापूर्वी माफी का मागितली? जो अयोध्या देवस्थान ट्रस्टचा खजिनदार आहे तुषार भोसले, त्यांचा हे फळीतल्या सगळ्या आरएसएसच्या पिलावळीतले गोविंद देवगिरीने माफी का मागितली? बरं तुषारजी, तुम्ही हे तर मान्य करता वारकरी संप्रदाय हा निधर्मी संप्रदाय, सगळ्या पंथांना सगळ्या धर्मांना यामध्ये स्थान आहे. अजिबात नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचाच आहे, निधर्मी नाही. सर्व धर्मांचा समभाव, तुम्ही तुषारजी तुम्ही काय म्हणताय? धर्मांचा सन्मान राखून अहो मुस्लिम संत पण आहेत वारकरी संप्रदायात. वारकरी संप्रदाय हा शुद्ध हिंदू धर्माचा भाग आहे. असं कसं काय निधर्मी म्हणू शकता तुम्ही? वारकरी संप्रदायाला निधर्मी कसं काय म्हणू शकता? वारकरी संप्रदाय हा शुद्ध हिंदू धर्माचा भाग आहे. हा अजेंडा खोटा चालणार नाही. विकास लवांडे म्हणतो अहो मी त्यांच्या भोसलेंना दुकान धर्मांध आहे याला चर्चा वारकरी संप्रदाय चालतो का? तुमचं म्हणणे वारकरी फक्त हिंदू धर्माचा आहे, वारकरी संप्रदाय. तुषारजी गल्लत करू नका, विशालजी, गल्लत करू नका. हा. ज्याला वारकरी व्हायचंय त्याला मुभा आहे, पण वारकरी संप्रदाय निधर्मी नाही. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा आहे, शुद्ध हिंदू धर्माचा. वीर महाराज आपण कायम भेटतो. तुम्ही स्वतः कीर्तन करता, तुम्ही प्रबोधन करता. तुम्ही सांगा, तुषार भोसलेंनी असं म्हटलेलं आहे की वारकरी संप्रदाय हा निधर्मी नाही. तुमचं काय म्हणणं आहे? वारकरी संप्रदाय निधर्मी नाही विशालजी. हे बघा कसं आहे, वारकरी संप्रदायाची जर आपण अधिष्ठान बघितली, वारकरी संप्रदाय कशावरती उभा आहे? गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत. गाथा कशाचं विवरण आहे? तुकोबारा सांगतात चौवेदाचे केलेचे विवरण. एकनाथी भागवत कशाचं विवरण आहे? श्रीमद भागवताचं विवरण आहे. ज्ञानेश्वरी कशाचं आहे? भगवद्गीतेचे. हे कशाचे ग्रंथ आहेत मला सांगा? तुकोबारा काय म्हणतात? चौवेदाचे केलेचे विवरण म्हणत असतील किंवा पाहिली पुराणे भांडवलेले दर्शन म्हणत असतील. आपण वीर महाराज संतांनी सगळ्यांनाच जवळ केलं ना, असं काय करतो तुम्ही? ऐका विशालजी, हे बघा आम्ही सर्व धर्म ममभाव आमच्या विषयी आहे. कोणी जरी येत असेल आमच्याकडं, कोणत्याही धर्माचा येऊ द्या, आम्ही त्यांना बंदी केलेली. बिलकुल येतो विकासजी. ज्ञानोबा तुकाराम म्हणून जो येत असेल, हे बघा लक्षात घ्या, आपण अमेरिकेमध्ये राहायला गेलो, त्याचा अर्थ अमेरिकेचे लोक भारतीय झाले का? अमेरिकेचं नाव भारत द्यायचं का? असं होत नाही ना. आपल्याला तिथं त्या ठिकाणी प्रत्येकाने आपण मुक्त प्रवेश दिलेला आहे. याचा अर्थ वारकरी संप्रदाय हा यारे लहान थोर याची बोलती नारी नर असं बरोबर आहे. हा. त्याची करत नाही. मात्र हे करत असताना वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्या ग्रंथांतरित आहे, ते ग्रंथ आम्हाला काय सांगतात? आम्हाला कोणत्या देवाची उपासना करायला सांगतात? आम्हाला कुठल्या मशिदीमध्ये जायला सांगितलं तुकोबारांनी? आम्हाला कुठल्या चर्चमध्ये जायला सांगितलं? आम्हाला सांगितलं तुकोबारांनी काय सांगितलं? वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधला. काय करावं? विठोबाची शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. सगळ्या संपूर्ण वेदाचा एकच अर्थ तुकोबारांनी सांगितला. वीर महाराज मान्य, संतांनी हे पण म्हटलं जातीभेद पाळू नका, धर्मभेद पाळू नका. वैचारिक लक्ष झालंय. कुणाच्या विषयी द्वेष करू नका ही स्पष्ट वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की वारकरी संप्रदाय निधर्मी आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्म निश्चित आहे. याच्यामध्ये अनेक लोकांना जरी प्रवेश असला तरी आपण मूळ तत्वज्ञान जर लक्षात घेतलं तर या आणि मुळात मध्ये अडचण ही असे वाद निर्माण होण्याचे कारणच हे की या सगळ्या देव धर्माच्या विरुद्ध हिंदू धर्म ज्यांना संपवायचा आहे त्यांना सगळ्यात मोठी अडचण वारकरी संप्रदाय आहे. म्हणून हे वारकरी संप्रदायाची लोक हल्ला करतात. वारकरी येतो तुषारजी तुमच्याकडे येतो. विकास लवंडीजी, धर्माचा सगळ्यात मोठा अडचण निघून गेला, यांची कार्यसिद्धी होईल म्हणून यांना वारकरी टार्गेट करायचं. विकासजी, वारीतील मग प्रतिगामित्वाचा हेतू कोण नेमका साध्य करतंय? प्रतिगामी मी तुम्हाला तेच मागायला सांगितलं. 800 वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने कधीही वारकरी संप्रदायामध्ये राजकीय आघाडी काढलेली नव्हती. परंतु भारतीय जनता पार्टी RSSने तुषार भोसलेसाठी खास वारकरी आघाडी भारतीय जनता पार्टीची काढली आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक त्याच्यामध्ये फक्त आता भगव्या टोप्या घालायला लागली आणि जय श्रीराम म्हणायला लागली. तुकाराम महाराज म्हणाले, अरे ते विसरू नका तुम्ही, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, तुम्ही हे विसरता आणि भगव्या लोकांना इथं आणून तुम्ही हिंदुत्ववाद तिथे रुजवता. संतांनी कुठेही हिंदुत्ववाद सांगितलं नाही, कोणत्याही ग्रंथात सांगितलं नाही. उलट चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण पुराई पुराणे हरिशी गाती, हरिशी गाती. इथं फक्त हरी सांगितलेलं आहे, इथं वेद पठण सांगितलेलं नाही, इथे कर्मकांड सांगितलेलं नाही, इथे पुरोहित शाही सांगितलेले नाही, इथं व्रत वैकल्य सांगितलेले नाही. त्यामुळे देवाच्या आणि भक्ताच्या मधला जो पुरोहित शाहीचा वर्ग होता संतांनी नाकारला आणि स्पष्ट सांगितलं फक्त रामकृष्ण हरी म्हणा तुम्हाला देव भेटेल, देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये कुणी मध्यस्थ नाही. त्या पुरोहित शाहीच्या विरोधात. अहो मग तुकाराम महाराज अंबाजी भट्टाचं
भांडण काय होतं? सगळ्या संतांना छळले कोण? एक मुसलमान बाबा त्यांनी संतांना छळलं म्हणून. बाबाजी भटाकर तुकाराम महाराजांचं भांडण काय होतं? ज्ञानेश्वर महाराजांना पैठणीने शुद्धीपत्र का दिलं नाही? तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे मुसलमान होते काय? बरं, तुषार भोसले. हा, तुषार भोसले. नाही विशालजी, आता विकास लवांडे जे म्हणाला त्याच्यानुसार मला तुम्हाला विचारायचंय, म्हणजे काय संप्रदाय मी चालवतो का? आम्ही संप्रदायातले सेवक आहोत, एक घटक आहोत. आध्यात्मिक आघाडी काढली म्हणून काय 60% लोक वारकरी संप्रदाय आधी चालवायला लागलो का? राजकीय हेतूने वारकरी संप्रदायाच्या वारकरी कीर्तनकारांनी संप्रदायाचं नाही. हे तुषार भोसले ठरवतो का? वारकरी वारकरी संप्रदायाशी संबंध नाही. हे तुषार भोसले ठरवतो का? म्हणजे किती मूर्खाचं तत्वज्ञान आहे या माणसाला, अक्कल तरी आहे का? वारकरी संप्रदायाला कोणी कंट्रोल करू शकतो का? हा सर्वसामान्यांचा संप्रदाय आहे. हा देव आणि संतांच्या विचारांनी घट्ट झालेला संप्रदाय आहे. सर्वसामान्य भाविक अगदी गोर गरीब जनतेपासून खेड्यापाड्या वाडी कर्मकांडाला थार आहे का? विषयांची त्याला विचारा, वारकरी संप्रदायात कर्मकांड आहे का? आघाडी काढली आहेत का? तुषार भोसलेमुळे संप्रदायाचं तत्वज्ञान बदलेल का? तुषार भोसलेमुळे कीर्तनाची पद्धती बदलेल का? तुषार भोसले संप्रदायाची इच्छाही नाही, कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही. संतांना छळणारे कोणी? संतांना छळणारे कोण होते? संतांना छळणारे कोण होते? संतांना छळणारे कोण होते? संतांना त्रास देणारे कोण होते? तुकारामांची गाथा बुडवणारे कोण होते? ज्ञानेश्वरांना छळणारे कोण होते? सर्व संतांना छळणारे कोण होते? ज्ञानेश्वरांना छळणारे कोण होते? चोखोबांना मंदिर प्रवेश रोखणारे कोण होते? विचारात घालावं. चोखोबांना मंदिर प्रवेश रोखणारे कोण होते? सर्व संतांना छळणारे होते, मनुवादी होते, सनातनी होते. शरद पवारांनी उतार वयात तरी भगवंताचं नामस्मरण करावं. निदान अशा भानगडीत शरद पवारांनी या वयात तरी पडू नये. अख्खं आयुष्य काड्या केल्या या माणसाने संप्रदायात. निदान आता या उतार वयात तरी चांगलं बोलावं, चांगलं राहावं. विनाकारण हा धर्मांधाय तो धर्मांधाय या भानगडीत शरद पवारांनी पडू नये. वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांनी चालेल, शरद पवारांच्या विचारांनी चालणार नाही. तुषारजी, शरद पवारांनी काही व्यक्तित्व दैववादी असतात, काही कर्मवादी असतात. शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं, मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. वीर महाराज, बरं हे तरी सांगा की वारी सगळ्यांना सामावून घेणारा विचार आहे. अशा वेळी खरंच काही राजकीय अजेंडा किंवा राजकारण्यांकरता व्यासपीठ म्हणून वारकऱ्यांच्या आडून वारी संप्रदायाचा वापर केला जातोय का? वीर महाराज, संतांना हे बघा, माझं मत आहे. एक मिनिट विकासजी बोलू द्या. एक मिनिट. बघा, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सगळ्या पक्षांनी आपापल्या आध्यात्मिक आघाड्या काढलेल्या आहेत. त्याच्या त्यांना जो विचार मान्य आहे तो त्या विचाराला जातो. आमच्या त्याबद्दल हरकत नाही. आम्ही स्पष्ट सांगतो, वारकरी संप्रदाय हा संपूर्ण राजकारण करत आहे. वारकरी संप्रदाय कुठल्या तरी आघाडीचं नाव घेऊन वारकरी संप्रदायांना शुद्धीपत्र कोणी नाकारलं? शुद्धीपत्र कोणी लावल्या? काय चाललेलं आहे? पुरोगामित्व प्रतिगामित्व विषय करत असताना ज्ञानेश्वर कोण होते सांगा? मनुवादी होते. विषय काय चाललेला आहे? विषय सध्या विषयाला एक तर तुमचा एक्झॅक्ट आहे. मनुवादी होते. पण वीर महाराज, विकास लवांडेंना असं म्हणायचंय की या आघाड्यांमुळे वारी संप्रदायात राजकारण येत नाहीये का? राजकारण कुणीच आणू नये, माझी सगळ्यांना विनंती आहे. हे बघा, प्रत्येकाला प्रत्येकाची व्यक्तिगत भूमिका म्हणून जो तो त्या पक्षाशी असू द्या, त्याच्याबद्दल काही नाही. पण ज्या वेळेला तो वारकरी म्हणून वारीमध्ये येतो त्यावेळेला त्यानं आपापले सगळ्या पक्षाच्या जूल खांद्यावरनं उतरतो. वारकरी म्हणून वारीमध्ये उतरले पाहिजे, या भूमिकेशी मी सहमत आहे. हेच शरद पवारांना म्हणायचं असेल ना वीर महाराज? नाही, बघा, शरद पवारांनी काय म्हणायचं नाही? शरद पवार वारकरी आहेत का? हे तर बंडातात्या कराडकरांनी म्हणू द्या, हे चैतन्य महाराज देगलूरकरांनी म्हणू द्या, हे चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी म्हणू द्या, हे वारकरी हो, नाही, पण वीर महाराज, अहो वारकरी नसलो, गळ्यात तुळशीमाळ नसली तरी संप्रदायाबद्दलचा त्यांचा आदर आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलं, मत तर मांडू शकतात ना ते. त्यांनी ज्या मांडलेल्या भूमिकेत आपण वाचल्यात विशालजी, संप्रदायाच्या अंतर्गत काय काय विषयांची मांडणी केली जाते, संप्रदायात कोण कोण मांडतं, सगळ्यांच्या संदर्भात काय विषय आहेत, हे वारकरी संप्रदायातल्या अंतर्गत तत्वज्ञान वारकरी संप्रदायाला काय जगासमोर मांडायचे. आपुलिया हित जो असे जागतात धन्यवाद, ते हित म्हणजे काय आहे, की त्याची माझी हित करीत सकळ ते त्या समाजाला. वीर महाराज, मला एक सांगा, शरद पवार वारकरी नाहीत म्हणून ते अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकत नाही असं काही तुम्हाला म्हणायचंय का? म्हणणं काय, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तर वारकरी संप्रदायाला जर तुम्हाला नागरिक म्हणून या देशाचे ज्येष्ठ नेते म्हणून काही सूचना द्याव्याच्या वाटत असतील तर आपण देत असताना बाबा मला या भूमिका अशा पटत नाहीयेत, आपण या संदर्भात विचार करायला हवा. आपण वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठ मंडळींशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नेत्याला शरद पवार साहेबांनी बोलवलं तर कोण जाणार नाही मला सांगा. त्यांच्याविषयी व्यक्तिगत कोणालाही द्वेष
द्वेष नाही, हा फक्त विचारसरणीचा प्रश्न बरं, आहे. ठीक आहे. आम्ही वाटत तत्वज्ञान म्हणून त्यांना नास्तिक जरी म्हणत असलो तरी त्यांचा व्यक्तिगत द्वेष आम्ही करत नाही. बरं. आम्हाला कुठल्याही भूमिकाची आम्ही काही त्यांना देश चालवायचे सल्ले देत नाही ना. आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही राजकारणात ही भूमिका काय, याच्याची आघाडी करा, त्याच्याशी करा, म्हणूनच आम्ही सांगतो आम्ही राजकारणाचे सल्ले त्यांना बरं ठीक आहे ठीक आहे. आता मी शेवटचा माझ्याकडे वेळ उरलेला आहे. हा 20 सेकंद विकासजी. मी स्वतः वारकरी आहे, माझ्या गळ्यात माळ आहे, माझं खानदान आमचं वारकरी संप्रदायाचे, आमच्या घरात दिंडी आहे. आम्ही इथे ढोंग करत नाही, फक्त ढोंगबाजी करत नाही आणि आमचा वैचारिक लोचा झालेला नाही. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय ज्या शेकडो वर्ष ज्यांनी जीवन तेव्हा त्या फडकऱ्यांना मी धन्यवाद देतो. मग ते सातारकर फड असेल, देवकर फड असेल, जळगावकर फड असेल, बोधले महाराज असेल, हे सगळे लोक काय बोलतात आणि हे जे म्हणतात ना शरद वीर महाराज त्यांना बोलू देत. पवार देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात माळ आहे का? देवेंद्र फडणवीसांना वारकऱ्यावर बोलायचा अधिकार आहे का? ते कशाच्या आधारावर बोलतात? देवेंद्र फडणवीसांना कुणी अधिकार बरं, दिले? ठीक आहे. हे सगळं जर विचारलं तर इथे लोकशाही आहे. ठीक आहे, तुषार भोसले. ते आहे अधिकार कलियुगी उद्धार आणि देवेंद्र फडणवीसांना कोणी अधिकार दिले हे म्हणणारा विकास लवांडे कोण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साधू संतांच्या विचारांचे पाईक आहेत, साधू संतांच्या विचारांची सेवा करणार आहेत, देव धर्माची सेवा करणार आहेत, प्रचंड आस्था असणार आहेत आणि रात्रंदिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी रत आहे. हा विकास लवांडे कोणाला सांगणारा की देवेंद्र फडणवीसांना अधिकार आहे का म्हणून? विकास लवांडेने गळ्यातली माळ दाखवली म्हणून देवेंद्र फडणवीसांना काही बोलेल? वैचारिक लोचा विकास लवांडेचा आहे. त्यांनी आणि शरद पवारांनी 4 भिंतीच्या आत एकमेकांना ज्ञान पाजळावं. त्यांचं फालतू ज्ञान ऐकायला महाराष्ट्र रिकामा नाही. जी, जी. महाराष्ट्र हा संतांच्या विचारांनी पक्का झालेला आहे आणि तो त्याच वाटेने चालेल. शरद पवार किंवा विकास लवांडे काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.